नमस्कार. मी डॉक्टर गणेश लोखंडे, प्रमुख मानसशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या तासाला आपण औद्योगिक मानसशास्त्र म्हणजे काय याच्या संदर्भात चर्चा केलेली आहे. सर्वसाधारणपणे ब्लूम आणि नेलर या मानसशास्त्रज्ञांच्या मते व्यापार आणि उद्योगविषयक क्षेत्रामध्ये मानवाच्या परस्पर संबंधातून निर्माण होणाऱ्या समस्या परिहार करण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रीय तत्वांचे, मानसशास्त्रीय वस्तुस्थितींचे उपयोजन करणारे शास्त्र म्हणजे औद्योगिक मानसशास्त्र. याच्या संदर्भामध्ये 2002 मध्ये शुल्टज आणि शुल्टज यांनी एक व्याख्या केलेली आहे. कशाला म्हणायचं औद्योगिक मानसशास्त्र? तर सर्वसाधारणपणे औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या व्यक्ती कोण असतील? तर औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती ह्या त्या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या व्यक्ती असतात. या व्यक्तींसाठी मानसशास्त्रीय पद्धती, मानसशास्त्रीय ज्ञान, मानसशास्त्रीय तत्वे, मानसशास्त्रीय वस्तुस्थिती यांचं उपयोजन ज्या क्षेत्रामध्ये केलं जातं आणि त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्या परिहार केला जातो, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे कर्मचारी असतील, या कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या समस्या परिहार करून त्यांचा विकास साधणं, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्राचा विकास करणं, याचा अभ्यास करणारं शास्त्र जे असतं, या शास्त्राला आपण औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र म्हणतो. तर सर्वसाधारणपणे हे जे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राचं शाखा जे आहे, ही शाखा मानसशास्त्राची उपयोजित शाखा म्हणून ओळखली जाते. या उपयोजित शाखेमध्ये म्हणजे मानसशास्त्राच्या जवळपास ज्या 53 शाखा काम करतात, त्याच्यामध्ये काही शाखा सैद्धांतिक शाखा आहेत, काही शाखा ह्या उपयोजनात्मक शाखा आहेत. तर ही औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची शाखा ही उपयोजनात्मक शाखा आहे. म्हणून तर आपण व्याख्येमध्ये म्हणतो मानसशास्त्रीय तत्वांचे, मानसशास्त्रीय वस्तुस्थितींचे, मानसशास्त्रीय पद्धतींचे उपयोजन करून त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध समस्यांचा परिहार केला जातो. त्या क्षेत्रामध्ये विकास साधण्यासाठी वेगवेगळे तत्त्व वापरली जातात, संशोधनं वापरली जातात. म्हणून ही मानसशास्त्राची उपयोजित शाखा म्हणून ओळखली जाते. आता ही उपयोजित मानसशास्त्राची जी शाखा आहे, याची गरज काय आहे, किंवा ही जी शाखा आहे, ही शाखा औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये विकास साधण्यासाठी काय करते, किंवा या शाखेमध्ये जे काय अभ्यास होतात, हे अभ्यास औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये कितपत उपयोगाचे असतात, किंवा या शाखेची कार्य तरी काय आहेत. कारण सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की आपण ज्यावेळेस विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करतो, कर्मचारी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्या क्षेत्रामध्ये त्याला जर त्या कामातून आनंद मिळत असेल, कामातून जर त्याला समाधान मिळत असेल, तर त्याचा कामाविषयी असणाऱ्या अभिवृत्ती ह्या सकारात्मक असतात. परंतु कर्मचाऱ्याचं त्या कामाविषयी जर नकारात्मक अभिवृत्ती तयार होत असतील, ह्या कशा होतील? तर कामाविषयी असणाऱ्या असमाधानातून होत असतात. कारण आपण जे काम करतो, आपल्याला जे नेमून दिलेलं काम असतं, ह्या नेमून दिलेल्या कामाचा आपल्यावरती खूप मोठा परिणाम होत असतो. कारण कर्मचारी कामाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी काम करतो, त्या ठिकाणी त्याला कशा पद्धतीनं समाधान मिळतं कामाचं, किंवा असमाधान मिळतं, हे काम संपल्यानंतर घरी गेल्यानंतर किंवा एकंदरीत तो जीवन जगत असताना या जीवनावरती त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून कर्मचाऱ्याचं भावविश्व असेल, कर्मचाऱ्याचं आरोग्य असेल, कर्मचाऱ्याचं स्वास्थ्य असेल, त्याच्या प्रेरणा असतील, या सगळ्यांच्या संदर्भात आणि एकंदरीत जी औद्योगिक संघटना असते, ह्या औद्योगिक संघटनेच्या विकासासंदर्भात काम करणं नितांत गरजेचं आहे. आणि याला अनुसरून मानसशास्त्राची ही उपयोजनात्मक शाखा, औद्योगिक आणि संघटनात्मक शाखा जी आहे, ही शाखा काम करते. याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की सर्वसाधारणपणे ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाल्याबरोबर मानवाची जागा जी आहे, किंवा जे कुशल कर्मचारी म्हणून काम करत होते, हे कुशल कर्मचारीची जागा बऱ्यापैकी यंत्रांनी घेतली. आणि यंत्रांनी घेतल्यामुळे अशी एक खळबळ निर्माण झाली की आता मानवाची गरजच नाही आहे.
परंतु ही आशा सर्वस्वी फोल ठरली, कारण या यंत्रावरती काम करण्यासाठी ज्ञानी, कौशल्याधिष्ठित, कुशल अशा कर्मचाऱ्याची गरजसुद्धा निर्माण झाली आणि त्याच्यातूनच अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आणि त्याला अनुसरूनच या औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये असणाऱ्या विविध समस्यांचा परिहार होणं गरजेचं आहे. औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्र भरभराटीला येणं गरजेचं आहे, त्याचा विकास झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून मानसशास्त्राच्या औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र नावाच्या उपयोजित शाखेनं काही कार्ये नजरेसमोर ठेवलेली आहेत. या कार्याला अनुसरून, या उद्दिष्टांना अनुसरून ही शाखा काम करते. त्यातलं पहिलं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे कर्मचाऱ्याची निवड करणे आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे. आता आपण इथं कर्मचाऱ्याची निवड कशी करायची याच्या संदर्भामध्ये जे काही नियम असतील किंवा ज्या काही कायदेशीर बाबी असतात, ह्या कायदेशीर बाबींना ग्राह्य धरूनच कर्मचाऱ्याची निवड केली जाईल. ह्यातली कायदेशीर बाब काय असेल तर सर्वसाधारणपणे एखाद्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, ही पात्रता ज्या व्यक्तीकडे आहे ना त्याच व्यक्तीची निवड केली जाईल. ही कायदेशीर बाब असते आणि ही पाळणं अत्यावश्यक असतं. परंतु एखाद्या पदासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या अभिरुची, त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या अभिक्षमता, त्या व्यक्तीमध्ये असणारी बुद्धिमत्ता, त्या व्यक्तीमध्ये असणारं कौशल्य, या गोष्टीला सुद्धा अनन्यसाधारण असंच महत्त्व असतं. त्यामुळे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची जी ही शाखा आहे, ही शाखा पहिलं महत्त्वाचं काम करते ती म्हणजे कर्मचाऱ्यांची निवड करणे आणि नियुक्ती करणे. आता निवड करत असताना काय केलं जातं तर सर्वसाधारणपणे निवड करत असताना एखाद्या कामासाठी लागणारी व्यक्ती ही त्या पदासाठी लायक आहे का, पात्र आहे का, याचा पहिला निकष असेल शैक्षणिक पात्रता. हा शैक्षणिक पात्रता निकष आपण ज्यावेळेस पूर्ण करतो त्यानंतर इतर निकष सुरू होतात. मग त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या अभिरुचीसुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात. म्हणजे त्या पदासाठी लागणाऱ्या अभिरुची किंवा त्या पदाकडे त्या व्यक्तीचा कल आहे का. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या असणाऱ्या अभिक्षमता तपासल्या जातात. ह्या अभिक्षमतेतून काय होतं तर सर्वसाधारणपणे असणारे कौशल्य कळतात त्या व्यक्तीची. तिचा कल काय आहे, तिची कौशल्य त्या क्षेत्रामध्ये लागणारे त्या व्यक्तीकडे आहेत का, हे तपासलं जातं. आणि याच्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे योग्य आणि विश्वसनीय मापक असावं लागतं. आता योग्य आणि विश्वसनीय मापक हे औद्योगिक संघटनांकडे असणारच नाही आहे. कारण एखाद्या व्यक्तीची अभिक्षमता मोजायची असतील तर त्याला आपल्याला विश्वसनीय, वस्तुनिष्ठ, यथार्थ असं मानसशास्त्रीय मापकच असावं लागेल. आणि हे मापक विकसित करणं, ह्या मापकाचं विकसित करत असताना मानसशास्त्रीय चाचणी कोणत्या प्रकारची असते, मानसशास्त्रीय चाचणीचे कोणते निकष असतात, हे निकष पूर्ण त्या मापकानं केले पाहिजेत. कारण आपण मापक तयार करतो म्हणजे केवळ प्रश्नांची मालिका म्हणजे मापक होऊ शकत नाही आहे. तर त्या प्रश्नांची मालिका जी असते ही वस्तुनिष्ठ असली पाहिजे. हे वस्तुनिष्ठ काय आहे तर हा वस्तुनिष्ठ चाचणीचा एक निकष आहे. ती सार्वत्रिक असली पाहिजे, ती विश्वसनीय असली पाहिजे, ती यथार्थ असली पाहिजे. हे जे निकष असतात ना, हे निकष त्या चाचणीनं तयार केले, पूर्ण केले पाहिजेत. आणि हे जर निकष पूर्ण करणारी चाचणी विकसित करायची असेल तर त्याला मानसशास्त्राची ज्ञान असणाऱ्या व्यक्तीची गरज असते की ज्याला औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये ज्याचं स्पेशलायझेशन झालेलं आहे, अशा व्यक्ती अशा पद्धतीच्या चाचण्या विकसित करू शकतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कर्मचाऱ्याची निवड करत असता त्यावेळेस कर्मचाऱ्याची निवड करत असताना त्या पदाला लागणाऱ्या क्षमता, त्या पदाला लागणारी कौशल्य, त्या पदासाठी आवश्यक असणारं ज्ञान हे वस्तुनिष्ठरित्या मापन करायचं असेल, विश्वसनीयरित्या मापन करायचं असेल तर त्याला अनुसरून मानसशास्त्रीय चाचणी विकसित केली पाहिजे. आणि ही विकसित करण्याचं कामसुद्धा औद्योगिक मानसशास्त्रज्ञ करतात. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याची निवड करायची आहे तर ती कर्मचाऱ्याची निवड करत असताना म्हणजे अगदी औद्योगिक संघटनेमध्ये अगदी खालच्या पदावरती काम करणाऱ्या किंवा अ ब क असं जे आपण म्हणतो, अ ब क ड या सर्व श्रेणीमध्ये काम करणारे जे कर्मचारी असतील, या कर्मचाऱ्यांच्या पदानुसार
वेगवेगळ्या प्रकारचे मानसशास्त्रीय मापकं विकसित करण्याचं काम ही औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची शाखा करते. आणि त्याला अनुसरून ज्यावेळेस कर्मचाऱ्यांची भरती केली जाते त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी त्या असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचा निकष पूर्ण केल्यानंतर जे काही बाकी निकष जे असतात हे बाकी निकष मनोकारक मापक चाचण्यांच्या माध्यमातून पूर्ण केले जातात. म्हणजे याच्यामध्ये व्यक्तीला काही प्रश्नावली दिल्या जातील, काही मानसशास्त्रीय चाचण्यांच्या स्वरूपात, त्याचबरोबर काही कारक कौशल्य तपासली जातील आणि त्यानंतर त्या व्यक्तीची निवड केली जाते. म्हणजे निवड आणि नियुक्ती करण्याचं काम. आता नियुक्ती करणं म्हणजे एखाद्याला आदेश देण्याचं काम हे त्या औद्योगिक संघटनेच्या व्यवस्थापन मंडळाचं असेल, परंतु नियुक्ती कोणत्या पदावरती करायची. कारण बऱ्याचदा असं होतं की एखादी व्यक्ती एखाद्या पदासाठी ॲप्लिकेशन करत असेल किंवा उमेदवारी अर्ज देत असेल, परंतु त्या पदासाठी लागणाऱ्या क्षमता कौशल्य हे त्या व्यक्तीकडे असतीलच असं नाही आहे. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळेस वेगवेगळ्या मापकाद्वारे मापन केलं जातं त्यावेळेस त्या व्यक्तीला कोणतं काम द्यावं हे समजतं आणि त्याची नियुक्ती करण्याचं काम जे असतं, विशिष्ट पदावरती नियुक्ती करणं हे निवड आणि नियुक्तीचं काम. निवड म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की योग्य कामासाठी योग्य आणि पात्रताधारक व्यक्तीचीच निवड झाली पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं की जर ज्या कामासाठी एखाद्या व्यक्तीची निवड केलेली आहे त्याच कामासाठी जर त्या व्यक्तीकडे तेवढी पात्रता नसेल किंवा कौशल्य नसतील, क्षमता नसतील, तर मग मात्र कामामध्ये अनेक चुका होतात. आणि म्हणून हे होऊ नये हे टाळण्यासाठी म्हणून योग्य कामासाठी योग्य अशा व्यक्तीची निवड केली जाते आणि तिची नियुक्ती करण्याचं काम हे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करतात. आता दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की एकदा एखाद्या व्यक्तीची निवड केल्यानंतर त्या व्यक्तीला ती कामं जमतीलच असं नाही आहे. कारण बऱ्याचदा असं असतं की ज्या औद्योगिक संघटनेमध्ये आपण काम करत असतो त्या कामाचं स्वरूप वेगवेगळं राहतं. म्हणजे आपल्या असणाऱ्या शैक्षणिक पात्रतेमध्ये किंवा आपण जी काही ज्ञान आणि कौशल्य संपादन केलेली आहेत त्याच्यापेक्षा परिस्थितीनुसार त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या गरजेनुसार कामाचं स्वरूप बदलतं. कारण ज्या औद्योगिक संघटना काम करत असतात हे त्या क्षेत्राची गरज असते, या गरजेला अनुसरून तिथं उत्पादन निर्मिती केली जाते. आणि त्यामुळे कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसतो. कामाचा प्रत्यक्ष अनुभव द्यायचा असेल तर त्या कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळी कौशल्य विकसित करणं गरजेचं असतं. आणि म्हणून औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ दुसरं काम महत्त्वाचं करतात ते म्हणजे कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देणं, कर्मचाऱ्याचा विकास साधणं. आता कर्मचाऱ्याला प्रशिक्षण द्यायचं आहे, मग कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देत असताना पदानुरूप प्रशिक्षण द्यावं लागेल. कारण औद्योगिक संघटनेमध्ये वेगवेगळी पदं असतील. ह्या वेगवेगळ्या पदांना एकच प्रशिक्षण देऊन चालणार नाही. कारण पदानुसार काम बदलतं. पदानुसार काम बदललं जातं. कारण त्या पदाचं कार्यवर्णन करण्याचं काम सुद्धा मानसशास्त्रज्ञ करतात. म्हणजे कार्यवर्णन काय असतं तर एखादं पद आहे तर त्या पदाने काय कामं करणं अपेक्षित आहे, मग त्याच्या बाहेर जायचंच नाही. कारण त्या पदाला काही नेमून दिलेली कामं असतात, ती कामं त्या पदानं करायची असतात. म्हणजे पदाला अनुसरून त्याचं कार्यवर्णन करणं हे पहिल्यांदा मानसशास्त्रज्ञांना करावं लागेल आणि त्यानंतर मग त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. म्हणजे विशिष्ट पद जे आहे ह्या विशिष्ट पदाला कोणती कामे करावी लागतील. उदाहरणार्थ औद्योगिक संघटनेमध्ये व्यवस्थापक नावाचं पद असेल तर या व्यवस्थापक नावाच्या पदाला सर्व कामे पाहावी लागतात की अगदी त्याच्यामध्ये पर्यवेक्षक आणि इतर कर्मचारी यांच्यापर्यंत सगळी कामं जी असतात ही पाहावी लागतील. तर त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण दिलं जाईल. मग त्याच्यामध्ये अगदी कामाचं नियोजन कसं करावं, कोणतं काम कोणाला दिलं जावं, त्यानंतर आलेले पत्रव्यवहार असतात हे पत्रव्यवहार कशा पद्धतीनं मार्गे लावावेत, म्हणजे कोणत्या विभागाकडे कोणतं पत्र गेलं पाहिजे, त्यानंतर त्या पत्राचं असणारं सर्व कार्यवाही जी आहे पूर्तता जी आहे ही कशा पद्धतीनं केली पाहिजे, मीटिंग अरेंज कशा केल्या पाहिजेत, या इथपासून ह्या सगळ्या गोष्टी या व्यवस्थापक पदातील व्यक्तींना कौशल्य देण्यासाठी त्याचं प्रशिक्षण द्यावं लागतं. म्हणून मानसशास्त्रज्ञांचं दुसरं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे ज्यावेळेस कर्मचाऱ्याची निवड केली जाते, एखाद्या पदावरती त्याची नियुक्ती केली जाते, तर नियुक्तीपूर्वी त्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा असेल 3 महिन्याचा असेल जो काही पद असेल त्या पदाच्या पदानुसार काही निर्धारित दिवसांचं निर्धारित महिन्यांचं जे काही प्रशिक्षण असतं हे प्रशिक्षण देण्याचं काम औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करतात.
आता हे प्रशिक्षण देणं हे तितकं सोपं नाही ना. म्हणजे मुळात काय आहे की तुम्हाला पद पाहावं लागेल, पदाची कार्य पाहावी लागतील आणि त्याला अनुसरून प्रशिक्षण आराखडा तयार केला जातो. हा जो प्रशिक्षण आराखडा म्हणजे काय असतो, तो ज्ञान आणि कौशल्य विकसित करण्याचा आराखडा असतो की ज्याच्यामुळे कर्मचाऱ्याचं ज्ञान आणि कौशल्य वृद्धिंगत केली जातात. अशा पद्धतीचं प्रशिक्षण आराखडा तयार करावा लागतो. तो सारखाच असणार नाही आहे. म्हणजे पदानुसार किंवा ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींचं पद आहे त्या पदानुसार तो आराखडा तयार केला जातो. मग काहींचा 15 दिवसाचा असेल, काहींचं 1 महिन्याचं प्रशिक्षण असेल, काहींचं 3 महिन्याचं प्रशिक्षण असेल. त्यानंतर तो आराखडा तयार केल्यानंतर त्या आराखड्यामध्ये कोणकोणती कौशल्य रुजवायची आहेत, कोणकोणत्या पद्धतीनं ज्ञान द्यायचं आहे, त्याच्यानुसार व्याख्यानांचं आयोजन केलं जाईल, काय प्रॅक्टिकल्स असतील याचं आयोजन केलं जाईल. म्हणजे हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर जे व्याख्याते असतील त्याच्यामध्ये कोणकोणत्या पद्धती वापरायच्या, प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती असतील. मग त्याच्यामध्ये व्याख्यान पद्धती असेल, सादरीकरण पद्धती असेल किंवा इतर असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या पद्धती असतात, मग भूमिका वठवणे असेल, ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये. किंवा एखादं कार्य करून दाखवणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, या सगळ्या गोष्टींना अनुसरून प्रशिक्षण आराखडा तयार केला जातो. आता व्यवस्थापकाला जो आराखडा केला जाईल तो पर्यवेक्षकाचा असणार नाही, तो वेगळा असणार आहे. म्हणजे पर्यवेक्षकांना केलेला प्रशिक्षण आराखडा आणि व्यवस्थापकीय पदावरती काम करणाऱ्या व्यक्तींच्या प्रशिक्षणाचा आराखडा याच्यामध्ये नक्कीच फरक असणार आहे. आणि हे काम महत्त्वाचं या औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांना करावं लागतं. याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब अशी असते की प्रशिक्षण आराखडा तयार केल्यानंतर, तुम्ही विशिष्ट दिवसाचं प्रशिक्षण दिल्यानंतर ते प्रशिक्षण किती रुजलं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. कारण बऱ्याचदा असं होतं की प्रशिक्षण झालं, परंतु प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी जर आपण विचारलं की बाबा यातली कौशल्य किती यांच्यामध्ये रुजली, याचं सुद्धा मूल्यांकन होणं गरजेचं आहे. हे काम कोण करेल, तर हे काम सुद्धा औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ किंवा मानसशास्त्र करतं. त्याच वेळेस तुम्ही त्यांचा विकास झाला असं म्हणणार आहे. कारण प्रशिक्षण झालं, परंतु ते प्रशिक्षण रुजलं का, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला पूर्वचाचणी, पश्चात चाचणी काहीतरी अगोदर घ्यावी लागेल. म्हणजे ज्यावेळेस कर्मचाऱ्यांना तुम्ही प्रशिक्षण देता, प्रशिक्षण देण्याच्या अगोदर जे काही ज्ञान आणि कौशल्य त्या कर्मचाऱ्याकडे पूर्वीचे आहेत हे पूर्वचाचणीतून आपल्याला कळतील. पूर्वचाचणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे मूल्यांकनाची बाबसुद्धा इथं खूप महत्त्वाची असते. म्हणून पूर्वचाचणी अगोदर घेतली जाईल. पूर्वचाचणीमध्ये त्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणतं ज्ञान, कोणती कौशल्य होती, कितपत होती, किती प्रभावीपणे एखाद्या यंत्राची माहिती होती किंवा किती एखाद्या क्षेत्राची माहिती होती, याचं नक्कीच त्यांच्याकडे त्या पूर्वचाचणीतून आपल्याला माहिती मिळेल. आणि दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे प्रशिक्षण दिल्यानंतर पश्चात चाचणी घ्यावी लागेल. ही पश्चात चाचणी काय असेल, तर जी उत्तर चाचणी असते. म्हणजे कर्मचारी ज्या वेळेस एखादं प्रशिक्षण पूर्ण करतो त्यावेळेस ते प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते प्रशिक्षण त्याच्यामध्ये किती रुजलं, जर रुजलं असेल ना तरच त्या प्रशिक्षणाचा फायदा झाला असं म्हणू आपण. अन्यथा म्हणणार नाही आहे, कारण विकासच झाला नाही आहे. प्रशिक्षण दिलं परंतु त्या प्रशिक्षणाची कौशल्य किंवा प्रशिक्षणामध्ये जे दिलं गेलं, जो बदल होणं अपेक्षित होतं कर्मचाऱ्यांमध्ये, तो बदल, आता बदल हा कसा असला पाहिजे, बदल हा विकासाच्या दिशेने असला पाहिजे. जर तो स्थिरही असेल किंवा कमी झाला तर मग मात्र ते प्रशिक्षणाचा उपयोगच झाला नाही आहे. म्हणून काय केलं जातं, तर ज्यावेळेस कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिलं जातं त्यावेळेस ते कर्मचाऱ्याचं प्रशिक्षण रुजलं का नाही हे पाहण्यासाठी त्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं काय केलं जातं, मूल्यांकन केलं जातं. आता कर्मचाऱ्याला आपण प्रशिक्षणही दिलं, कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला तुम्ही प्रत्यक्ष कामावरती पाठवणार असता. प्रशिक्षण झाल्यानंतर ज्या पदासाठी त्या व्यक्तीची निवड झालेली असते त्या पदावरती त्या व्यक्तीला रुजू केलं जातं आणि त्यानंतर तो प्रत्यक्षपणे काम करत असतो. आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस एखादा कर्मचारी प्रत्यक्षपणे कामावरती हजर होतो, प्रत्यक्षपणे काम करतो, त्यावेळेस त्या औद्योगिक संघटनेमध्ये त्याचा खूप मोठा वाटा असतो. तो दोन अर्थानं असेल, जर तो कामामध्ये चुका करत असेल तरी सुद्धा त्या चुकीचे दुष्परिणाम औद्योगिक संघटनेला भोगावे लागतील. आणि जर तो उत्तम प्रकारचं काम करत असेल तरी सुद्धा त्या औद्योगिक संघटनेला विकासाची संधी असते, औद्योगिक संघटनेला भरभराटीची संधी असते. आणि म्हणून ज्यावेळेस कर्मचारी
कामावरती हजर होतो किंवा त्या प्रत्यक्ष काम करतो त्यावेळेस त्याच्यानंतर त्याच्या कामाचं मूल्यांकन होणं नितांत गरजेचं असतं. आणि म्हणून औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ तिसरं काम करतात, ते म्हणजे कार्यनिर्वर्तन मूल्यांकन. म्हणजे कर्मचाऱ्याच्या कार्याचं मूल्यांकन करणं. जॉब परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो ना, जॉब परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन जे असतं हे कर्मचाऱ्याचं झालं पाहिजे, ते वेळोवेळी झालं पाहिजे. का झालं पाहिजे? कारण कर्मचारी जे काम करतात ते काम उत्तम प्रकारचं करतात की नाही. कारण कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता पाहिली, कर्मचाऱ्याच्या तुम्ही अभिक्षमता पाहिल्या, अभिरुची पाहिली, त्यानंतर कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिलं, परंतु कर्मचारी कामावर गेल्यानंतर प्रामाणिकपणे काम करतो का? कारण बऱ्याचदा असं होतं की कर्मचाऱ्यांकडून असणारी कौशल्ये जी असतात ती पुरेशी नसल्यामुळे काम होत नाहीये, किंवा काही व्यक्तिगत गुणवैशिष्ट्ये असतील. व्यक्तिगत गुणवैशिष्ट्य म्हणजे वेळकाढावपणा असेल किंवा अप्रामाणिकपणा असेल, दप्तर दिरंगाई असेल, अशी गुणवैशिष्ट्ये असतात व्यक्तिमत्वामध्ये. याच्यामुळे असेल एखादा कर्मचारी कामच करत नसेल. किंवा बऱ्याचदा असंही होतं, लोकांना वैयक्तिक काम दिलं ना ते उत्तम प्रकारे करतात, समूहात काम केलं ना मग समूहात काम करत असताना लोकांमध्ये थोडीशी सामाजिक बतावणी किंवा कामचुकारपणाची प्रवृत्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे मुळात असं असतं की ज्यावेळेस हे कार्यनिर्वर्तन ज्यावेळेस मूल्यांकन केलं जातं त्यावेळेस कर्मचाऱ्याच्या कामाविषयीचा अहवाल आपल्याला मिळत असतो. आणि हे काम कोण करतं? तर हे कार्य औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करतात. आता हे करत असताना सगळ्यात महत्त्वाची एक बाब असते की कोणत्याही व्यक्तीचं मूल्यांकन होत असताना ते वस्तुनिष्ठ झालं पाहिजे, व्यक्तिनिष्ठ होता कामा नये. आता व्यक्तिनिष्ठ कधी होईल? ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्याच्या कार्याच्या संदर्भामध्ये मूल्यांकन करत असताना मूल्यांकनकर्ते कोणते नियुक्त करता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एक लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या अभिवृत्ती, आपले पूर्वग्रह, आपले साचेबद्ध धारणा आपल्या मूल्यांकनावर प्रभाव टाकतात. आपल्या मूल्यांकनावरती हे घटक प्रभाव टाकतात. त्यामुळे मूल्यांकन करता हा वस्तुनिष्ठच असायला पाहिजे. मग ती एक व्यक्ती असण्यापेक्षा मानसशास्त्रज्ञांना वाटतं ते एक मापक असावं. कारण मूल्यांकन करता म्हणून व्यक्तीसुद्धा मूल्यमापन करू शकते. म्हणजे कोण करू शकतं? सहकर्मचारी आपलं मूल्यांकन करू शकतात. म्हणजे एकाच पदावरती काम करणारे इतर कर्मचारी असतात ना, त्यांच्याकडून एखाद्या कर्मचाऱ्याच्या किंवा प्रत्येक कर्मचाऱ्याकडून काय करायचं, त्याचा अहवाल घ्यायचा प्रत्येकाचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपले वरिष्ठ जे असतात हे वरिष्ठ आपल्या कार्याचं मूल्यांकन करू शकतात. किंवा ज्या पदावर व्यक्ती काम करते त्याच्या कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या व्यक्तींकडून सुद्धा मूल्यांकन करता येतं. मात्र मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की या मूल्यांकनामध्ये कदाचित पूर्वग्रह, अभिवृत्ती, धारणा, साचेबद्ध मतं यांचा प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पडतोच असं नाही, परंतु नाकारता येत नाही. आणि म्हणून जर कर्मचाऱ्यांचं उत्कृष्ट वस्तुनिष्ठ मूल्यांकन व्हायचं असेल तर त्याच्यासाठी वस्तुनिष्ठ मापक असावं. मग आता ही मापक विकसित करण्याची जबाबदारी ही मानसशास्त्रज्ञांची आहे. म्हणजे कर्मचाऱ्याच्या कार्यनिर्वर्तनाचं मूल्यांकन करायचं आहे. मग याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मापकं तयार केली जातात आणि त्याद्वारे कर्मचाऱ्याच्या कामाचं मूल्यांकन केलं जातं. आता उदाहरणार्थ त्याच्यामध्ये पदनिश्चयन श्रेण्या आहेत पहा. काय पदनिश्चयन विरहित श्रेण्या आहेत काही. म्हणजे पदनिश्चयन श्रेणीच्या माध्यमातून कर्मचाऱ्याचं काय केलं जातं, मूल्यांकन केलं जातं. काही मापक असे असतात की ती पदनिश्चयन विरहित मापक आहेत, याच्या माध्यमातून सुद्धा कर्मचाऱ्याचं मूल्यांकन केलं जातं. आता असा प्रश्न पडतो की मूल्यांकन करून करायचं काय? तर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, मूल्यांकन केल्यानंतर कर्मचाऱ्याच्या कार्याचा अहवाल आपल्याला मिळतो. त्यामुळे कार्याच्या अहवालानुसार कर्मचाऱ्याकडून जे काय काम निर्धारित दिलेलं आहे ते तरी पूर्ण होतं का? बरं, काम होत असेल तर त्याचा दर्जा कोणता आहे? कामाचा दर्जा हा उत्कृष्ट असावा ही अपेक्षा असते. कारण औद्योगिक संघटनेमध्ये एवढी स्पर्धा सध्या सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर प्रत्येक वस्तूचा दर्जासुद्धा तितकाच उत्तम असावा लागतो. आणि म्हणून कर्मचारी जे काम करतो त्या कामाचा दर्जा, त्या कामाची असणारी गती, ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि यामुळे कर्मचाऱ्याचा एक अहवाल प्राप्त होतो, उत्पादनाचा अहवाल प्राप्त होतो. आणि त्यामुळे काय होतं की कर्मचाऱ्यांना बक्षीस योजना द्यायची, बढती द्यायची, पदोन्नती करायची, नोकर कपात करायची, निलंबन करणे असेल,
अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी असतात, मग त्याच्यामध्ये असणाऱ्या काही सकारात्मक असतील, काही नकारात्मक असतात. कारण कर्मचाऱ्याला बढती ही त्याच्या दृष्टिकोनातून समाधानाची बाब असते आणि पदोन्नती ही असमाधानाची बाब असते. परंतु एखाद्या कर्मचाऱ्याला ते कामच जमत नसेल तर त्या कामावरती त्याला नियुक्त करण्यापेक्षा पर्यायी काम तरी देता येईल ना. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यांची अशी अवस्था असते की त्या पदावर काम दिलेलं आहे परंतु ते कामच करता येत नाही. मग हे कधी कळेल तर कार्यनिर्वर्तन मूल्यांकन झाल्यानंतर कळेल. आणि मग जर कर्मचाऱ्याला ते काम जमत नसेल तर त्याला पर्यायी काम द्या. बरं, काम जमत नसेल, का जमत नाही याच्या पाठीमागची कारणं समजतील, पुन्हा त्यांना प्रशिक्षण देता येईल, ती कौशल्य रुजवता येतील. ते काम का जमत नाही आहे याच्या पाठीमागची कारणमीमांसा तर समजेल ना. आणि ती समजल्यानंतर कर्मचाऱ्याला पुन्हा प्रशिक्षण देता येईल. बरं, प्रशिक्षण देऊन जर त्याच्यात सुधारणा होत नसेल ना तर मग पर्यायी कामाची व्यवस्थासुद्धा करता येते. आणि अशा पद्धतीनं कर्मचाऱ्याचं मूल्यांकन करण्याचं काम हे मानसशास्त्रज्ञ करतात. आता दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस औद्योगिक क्रांती झाली, मानवाची जागा यंत्राने घेतली. यंत्रविशारद जे आहेत, ह्या यंत्रविशारदांनी कोणतंही यंत्र तयार करत असताना त्या यंत्राच्या कॅपॅसिटीला, उत्पादन क्षमतेला अधिक महत्त्व दिलं. आणि ही बाब महत्त्वाची आहे, कारण ज्यावेळेस एखादं काम मानवाकडून केलं जातं, तेच काम जर यंत्राकडून केलं तर त्याची कार्यक्षमताही जास्त असते आणि कामाचा दर्जासुद्धा उत्तम असतो. कारण काय की यंत्राला एखादं काम दिल्यानंतर ते जर एका तासामध्ये 100 वस्तू तयार करत असेल तर एका तासाला जेवढा वेळ लागतो ना तेवढ्याच वेळामध्ये 100 वस्तू तयार होतात. आणि प्रत्येक वस्तूचा दर्जा, प्रत्येक वस्तूची असणारी वेळ, एका वेळेत किती वस्तू तयार होतात ह्या सगळ्यांमध्ये साम्य असतं. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत दर्जासुद्धा बिघडणार नाही यंत्राद्वारे, परंतु मानवाद्वारे होऊ शकतं. म्हणजे मानवाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे की शेवटपर्यंत एखादं काम ज्यावेळेस मानव करतो त्यावेळेस शेवटी कामाचा दर्जा घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, कार्यक्षमता घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, उत्पादन क्षमता घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून यंत्रांची निर्मिती झाली. परंतु मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की ही जी ह्युमन सायकॉलॉजी नावाची बाब जी आली किंवा ह्युमन इंजिनिअरिंग नावाची ब्रँच जी आली ही, कारण औद्योगिक संघटनेची ही ब्रँच आहे ह्युमन इंजिनिअरिंग, ज्याला आपण मानवी अभियांत्रिकी असं म्हणतो किंवा यालाच अभियांत्रिकी मानसशास्त्र असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या यंत्रविशारदांनी यंत्र तयार केली. परंतु यंत्र तयार करत असताना या यंत्रावरती काम करणारी व्यक्ती कोण आहे तर त्याच्यासाठी कौशल्याधिष्ठित अशा प्रशिक्षित अशा कर्मचाऱ्याची गरज आहे. हे ते विसरले. याचा अर्थ असा आहे की यंत्र तयार करत असताना यंत्रांच्या क्षमता, मग ती उत्पादनाची असेल, यंत्रातून निघणारा आवाज असेल, या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल मानवी अभियांत्रिकीने घेतली नाही आहे. आणि म्हणून अभियांत्रिकी क्षेत्रानं ते घेतलं गेलं नाही आहे. आणि म्हणून यंत्रविशारदांना ज्यावेळेस एखादं यंत्र विकसित केलं त्यावेळेस त्या यंत्रावरती काम करत असताना मानवाची गरज आहे. आणि ज्यावेळेस मानव त्या यंत्रावरती आला त्यावेळेस मानव आणि यंत्र यांच्या क्षमतांमध्येच मेळ बसत नव्हता. आणि त्यावेळेस मग मात्र यंत्रविशारद किंवा अभियांत्रिकी जी आहेत त्या अभियांत्रिकीला मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागला. कारण मानवाच्या पंचज्ञानेंद्रियांची क्षमता असेल, मानवाच्या कारकक्षमता असतील किंवा असणाऱ्या वेगवेगळ्या क्षमता असतील, हे जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञांची गरज भासू लागली. का तर मानव आणि यंत्र यांच्यामध्ये समन्वय साधणं गरजेचं आहे. जर यांच्यामध्ये समन्वय नसेल ना तर मानव त्याच्यावरती काम करू शकणार नाही. आणि जर केलंच तर अपघात होणं असेल किंवा मानवाला काहीतरी इजा होणं असेल, कायमचं अपंगत्व येणं असेल, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. कारण जर समजा एखादं यंत्र असेल आणि या यंत्रावरती एखादा कर्मचारी 8 तास काम करतो आणि त्या यंत्रातून निघणारा जो आवाज आहे ना विशिष्ट प्रकारचा तो एकच असेल, परंतु ज्यावेळेस तो आवाज निर्माण होतो तो 120 डेसिबलचा आहे. समजा 120 डेसिबलच्या यंत्रावरती मानव जर रोज काम करतो, दर 8 तास काम करतो, असं जर असेल ना तर लक्षात घ्या कायमचं किंवा तात्पुरता बहिरेपणा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण काय, आपण जास्तीत जास्त 85 डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त आवाज झाला तर त्याचा आपल्या कर्णेंद्रियांना त्रास होतो. त्याच्यामुळे कायमचं किंवा तात्पुरता बहिरेपणा येऊ शकतो. आणि म्हणून या मानव आणि यंत्र यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम हे मानसशास्त्रज्ञ करतात. आणि त्यामुळे या औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्राची मानवी अभियांत्रिकी नावाची एक उपशाखा स्वतंत्रपणे काम करते.
दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या वेळेस कर्मचारी काम करत असतो त्यावेळेस त्याच्या कर्मचाऱ्याच्या उत्पादन क्षमतेचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं असतं. म्हणजे ज्यावेळेस हे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ या क्षेत्रामध्ये काम करतात त्यावेळेस संशोधन हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्या वेळेस मानसशास्त्रज्ञ बोलतील ना की बाबा या असं उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला अमुक एक गोष्ट करायची, तर ती फक्त तोंडी सांगायचं नाही आहे, तर त्याच्यासाठी संशोधनात्मक कामसुद्धा या मानसशास्त्रज्ञांना करावं लागतं. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेचा अभ्यास करायचा आहे. मग आता हा अभ्यास करायचा म्हणजे कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवरती अनेक घटक प्रभाव टाकतात. तो एक असणार नाही. कर्मचाऱ्यांच्या उत्पादन क्षमतेवरती म्हणजे कर्मचाऱ्याला तुम्ही प्रशिक्षण दिलं आणि त्याच्या उत्पादनाच्या क्षमता वाढवलेल्या आहेत आणि वाढवल्यानंतर कर्मचारी ज्यावेळेस प्रत्यक्ष कामावरती जातो त्यावेळेस त्याच्यावरती अनेक घटक प्रभाव टाकतात. म्हणजे आपण फक्त भौतिक घटक हा एकच धरून नाही चालत, तर अनेक घटक असतात की जे कर्मचाऱ्याच्या उत्पादन क्षमतेवरती परिणाम करतात. त्या घटकांचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे. कारण भौतिक घटक हा एक असा घटक आहे की कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी असणारं उष्णता असेल, थंडी असेल, प्रकाशमान असेल, रंग योजना असेल किंवा त्या ठिकाणची असणारी आर्द्रता असेल किंवा त्या ठिकाणचा असणारा गोंगाट असेल, ह्यासारख्या भौतिक गोष्टी ज्या असतात ह्या भौतिक गोष्टी आपल्या कार्यावरती, कार्याच्या क्षमतेवरती सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करत असतात. आणि म्हणून या भौतिक ज्या गोष्टी असतात याचासुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे किंवा ते करतात मानसशास्त्रज्ञ. आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की ज्यावेळेस मानसशास्त्रज्ञ उत्पादन क्षमतेच्या संदर्भात अभ्यास करतात त्यावेळेस मानसशास्त्रज्ञ या व्यक्तीच्या असणाऱ्या इतर ज्या गोष्टी असतात मग त्याच्यामध्ये त्याची मानसिकताही महत्त्वाची आहे, शारीरिक आरोग्य महत्त्वाचं आहे, सामाजिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे, कौटुंबिक स्वास्थ्य महत्त्वाचं आहे, त्यानंतर त्याचं असणारं वेतन आहे, त्याचबरोबर त्याचे असणारे इतर सहकाऱ्यांशी संबंध आहेत. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की ज्यावेळेस कर्मचारी या उत्पादन क्षमतेच्या संदर्भात कर्मचाऱ्याचा अभ्यास केला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी काम करणारे सहकारी हा सुद्धा खूप महत्त्वाचा घटक असतो. सहकारी संबंध कसे आहेत याचा उत्पादन क्षमतेवरती प्रभाव पडत असतो. ज्यावेळेस सहकारी संबंध हे मित्रत्वाचे, सहकार्याचे आणि एकमेकांना च्या संदर्भात असणारे आकर्षणाचे असतात त्यावेळेस त्या ठिकाणी काम हे उत्तमच होणार आहे. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की कर्मचारी जे काम करतो ना ते कर्मचाऱ्याचं काम याच्याशी सुद्धा त्याचा खूप संबंध असतो. कारण कर्मचाऱ्याला जर त्याच्या आवडीचं काम दिलं असेल तर तो उत्तम प्रकारे काम करतो आणि त्याची उत्पादन क्षमता नक्कीच वाढते. दुसरी महत्त्वाची बाब अशी असते की कर्मचारी ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांच्यामध्ये असणारे, कारण आपला जो कर्मचाऱ्यांचा जो चमू असतो या चमूवरती एक देखरेख करण्यासाठी एक पर्यवेक्षक जो असतो ह्या पर्यवेक्षकाशी असणारे कर्मचाऱ्यांचे संबंध कशा पद्धतीनं आहेत हा सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचा घटक असतो. सगळ्यात महत्त्वाची आणखी एक बाब असते ती म्हणजे कर्मचारी आणि असणारं व्यवस्थापन मंडळ यांची ध्येय धोरणं या सगळ्या गोष्टींचा याच्यावरती प्रभाव पडत असतो. तर सर्वसाधारणपणे ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे कर्मचाऱ्याची उत्पादन क्षमता जी असते ह्या उत्पादन क्षमतेचा अभ्यास करण्याचं काम जे असतं हे अभ्यास करण्याचं काम औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करीत असतात. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी असणारं व्यवस्थापन मंडळ. आता हे व्यवस्थापन म्हणजे कोण, तर औद्योगिक संघटनेचे जे मालक असतात किंवा व्यवस्थापक असतात हे व्यवस्थापन मंडळ जे आहे यांच्याशी असणारे नातेसंबंधसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. कारण बऱ्याचदा असा एक व्यवस्थापनाचा एक दृष्टिकोन होता काही कालखंड की पैसा दिल्यानंतर सगळी कामं होतात, पण तसं नाही आहे. ती सुद्धा अशा फोल ठरली ज्यावेळेस कर्मचारी काम करू लागला त्यावेळेस कर्मचाऱ्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त केल्या की ज्या साहजिक करणं योग्य होतं की ज्यावेळेस कर्मचारी काम करतो त्यावेळेस मला जे काम करायचं आहे या कामातून मला स्वास्थ्य किती आहे, सुरक्षितता किती आहे, बढतीच्या संधी किती आहेत, यासुद्धा गोष्टी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या असतात. आणि कर्मचाऱ्यांमध्ये आणि व्यवस्थापन मंडळ यांच्यामध्ये सलोखा निर्माण करणं किंवा कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांच्या संदर्भात एक मानवीय दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम जे आहे हे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञांनी केलेलं दिसून येतं. आणि इतर जे कामं असतात त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारची कार्य हे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ करतात. कारण बऱ्याचदा असं असतं की ज्यावेळेस कर्मचारी एखाद्या औद्योगिक संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेस त्याला इतरही गोष्टींची खूप महत्त्वाची गरज असते आणि त्या गोष्टी
या औद्योगिक संघटनेच्या व्यवस्थापन मंडळ असेल किंवा औद्योगिक संघटनेकडून पूर्ण केल्या जातात की नाही याचा सुद्धा म्हणजे एक प्रकारचा मानवीय दृष्टिकोन निर्माण करण्याचं काम हे मानसशास्त्रज्ञ करतात. मग त्याच्यामध्ये कुटुंब कल्याण योजना असतील, कर्मचाऱ्यांच्या मुलाबाळांच्या संदर्भात असणाऱ्या शैक्षणिक योजना असतील, कर्मचाऱ्यांच्या आयुष्य संदर्भाच्या किंवा भविष्यकालीन योजना असतील, या योजना निर्माण करणं आणि त्या एक कायदेशीर करून घेण्याची जबाबदारी जी असते किंवा हे काम मानसशास्त्रज्ञ करताना दिसून येतात. तर सर्वसाधारणपणे औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये एक महत्त्वाची जबाबदारी, औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्रामध्ये कर्मचारी विकास आणि औद्योगिक आणि संघटनात्मक क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची जबाबदारी हे औद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र आणि मानसशास्त्रज्ञ पार पाडतात. धन्यवाद.